गजानन महाराज की जय। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत गणपतीपुळेपासून अवघ्या 21 किलोमीटर अंतरावरती असलेला जयगड हा किल्ला पाहण्यासाठी। किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की तीनही बाजूंनी याला पाण्याने वेढलेलं आहे आणि किल्ल्याचे बालेकिल्ला आणि पडकोट असे दोन भाग पडतात। बाहेर आपल्याला बुरुज दिसत आहेत। या ठिकाणी एक फूड स्टॉल आहे, गाडी आपण या ठिकाणी पार्क केलेली आहे। या ठिकाणी एक खंदक आहे जो आपल्याला पाहायचा आहे। हे पहा, या ठिकाणी भला मोठा हा खंदक आपल्याला पाहायला मिळतो। हा जो खंदक आहे याच्या बांधणीच्या मागे कारण एवढंच आहे की शत्रू जे आहे डिरेक्टली किल्ल्याला न भिडता त्यांना हा खंदक हा अडथळा म्हणून व्हावा यासाठी ती एक स्ट्रॅटेजी आहे। रत्नागिरीपासून 45 किलोमीटर अंतरावर तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला जयगड हा तटबुर्जांनी भक्कम स्थितीत असलेला किल्ला शास्त्री नदी किनाऱ्यावरील खाडीवर उभा आहे। या ठिकाणी आणखी एक दरवाजा आहे जो की आतमध्ये आपल्याला पडकोटाकडे घेऊन जातो। पडकोट म्हणजे बाह्य तटबंदी किंवा किल्ल्याचा खालचा भाग जो मुख्य किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी असतो। हा पहिल्या स्तराचा बचाव भाग म्हणून कार्य करतो आणि शत्रूच्या थेट हल्ल्याला अडवण्याचे महत्त्वाचे काम करतो। बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा 2 भव्य बुरुजांमध्ये आहे। हा दरवाजा आदिलशाही काळात बांधला गेला असावा। दरवाजाची कमान उत्तम स्थितीत असून कमानीजवळ 2 कमळे आणि त्यांच्या मध्यभागी गुलमोहर सदृश फूल कोरलेले आहे आणि दरवाजाच्या आत 2 देवड्या आहेत। जसंही आपण आतमध्ये येतो आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अनेक वास्तू सर्वत्र दिसत आहेत पूर्णपणे, पण आपण एक एक करून पाहणार आहोत। त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर जे आहे आतमध्ये आल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला जी तटबंदी आहे त्याच्यामध्ये अनेक खोल्या आहेत, तर त्याही आपण पाहून घेऊयात। खोलीच्या बाजूला या ठिकाणी इकडे एक वाड्याचं जोतं दिसतंय आणि फक्त एक झलक म्हणून मी हा परिसर दाखवतोय की ही सगळी तटबंदी जी आहे या प्रकारे पसरलेली आहे। तिकडे मंदिर आहे, या ठिकाणी पण काही अवशेष आहेत। हे पहा, तर आपण या तटबंदीत असलेल्या वरच्या ज्या खोल्या आहेत त्या खोल्या पाहून घेऊ। हे पहा, या ठिकाणी पण काही खोल्या आहेत। या ठिकाणी पायऱ्या आहेत वरती चढायला। या ठिकाणी सुद्धा एक खोली आहे पहा। हे पहा, या ठिकाणी सुद्धा एक खोली आहे ज्याच्यावरती छप्पर नाही आहे। ओके, आणि इकडनं आपण जिथं गाडी पार्क केली ते दिसतंय आणि खंदक जे आहे हे अतिप्रचंड आहे, लांबी रुंदी याची भरपूर मोठं खंदक आहे। आणि समोर ही फॅक्टरी आहे, JSWची फॅक्टरी आहे ही। हे पहा, या ठिकाणावरतून वर चढण्यासाठी पायऱ्या आहेत आणि तिथूनही पायऱ्या आहेत, पण तिथे वरती एका पॉईंटला मेहनत करावं लागेल वरती जायला। या ठिकाणी आतमध्ये बाथरूम सारखे टाईल्स दिसत आहेत, हे त्या ठिकाणी पाईप आहे, खिडक्या आहेत। हेच बघा शासकीय विश्रामगृह आहे ना, जसं की या ठिकाणी वरती आपण जाऊ शकतो। या ठिकाणी फुल पक्षी उडालेत, याच्यावरती छप्पर नाही आहे बरोबर। हे बघा, इथं सुद्धा हे लाकूड जे आहे म्हणजे या ठिकाणी नक्की हे होतं, छप्पर होतं।
2 मजली इमारत हे जे आहे ही 2 मजली इमारत आहे. म्हणजे बघा बुरुजावरती ही इमारत बांधलेली आहे. तर माझ्या माहितीमध्ये ही इंग्रजांच्या काळात त्यांनी या ठिकाणी शासकीय काहीतरी विश्रामगृह वगैरे अशी 2 मजली म्हणजे बुरुजाच्या मेन स्ट्रक्चरला धक्का न लावता हे बांधण्यात आलं होतं. पण आता त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पूर्णपणे हे मोडकळीला आलेलं आहे. हे पहा 16व्या शतकात विजापूरच्या सुलतानांनी हा भक्कम सागरी किल्ला बांधला. कोकण किनाऱ्यावर समुद्री घडामोडींचा वेध घेण्यासाठी हा किल्ला एक महत्त्वाचे ठिकाण होते. ह्या ठिकाणावरतून पुढे रोड गेलेला आहे जो तटप्रदक्षिणा पूर्ण करतो आपली हळूहळू. पण तत्पूर्वी इथनंच ह्या पोलच्या बाजूला राईट साईडला हे बा इथे एक जागा जिना जो आहे हा खाली आहे उतरलेला आहे. तर याने आपला काय फायदा होणार आहे की पूर्ण तटप्रदक्षिणा ही सरळ कर जाण्यापेक्षा ज्या ठिकाणी खाली वास्तू मिळेल त्या ठिकाणचा जो जिना आहे तो खाली उतरून ती वास्तू पाहायची, पुढं जायचं आणि परत ज्या ठिकाणी वास्तू आहे त्या ठिकाणी ती पाहून वरती परत जिन्याने आपण जाऊ शकतो. असं या ठिकाणी मला एक थोडीशी आयडिया आली. या ठिकाणी एक हौद म्हणू शकतो आपण याला, ज्याच्यामध्ये मासे पण आहेत बरं का मोठे. आता इथे एक मासा होता पळाला तो आतमध्ये इकडे होता. हे पहा किती सोपं आहे. आपण मगाशी हा मुख्य दरवाजा आहे, इकडनं आपण वरती गेलो, खोल्या पाहिल्या, वरती गेलो, असं आलो, तिकडनं परत ह्या पायऱ्यांनी खाली उतरलो का तर ही वास्तू आपली राहिली. त्यानंतर खाली उतरल्यानंतर हे जे आहे हे बहुतेक विहीर वगैरे असावी कदाचित. हे पहा, अरे बापरे खतरनाक हा, खतरनाक. आणि नेचेची जी झाडं आहेत, नेचे वनस्पती आहे तर एकदम खतरनाक, खूप खोल आहे. ही जी विहीर आहे ना बाहेरनं दिसताना आपल्याला चौकोनी दिसते पण आतमध्ये एक्झॅक्ट चौकोन नाही आहे. चौकोनामध्ये अजून एक म्हणजे खांब हा यासारखा हा जो असा खांब टाईप आहे ना हा पण आला. याच्यामुळे आकार खाली जातानाचा बदललेला आहे. पण अतिशय सुंदर आणि खूप जास्त खोल ही विहीर. अरे बापरे. अरबी समुद्राच्या काठावर सागरी लाटांच्या तडाख्यात उभा असलेला जयगड व्यापार मार्गाचे संरक्षण करणारा अभेद्य किल्ला होता. तर आज आहे गुरुवार आणि किल्ल्यावरती या ठिकाणी काही पर्यटक मिळालेत. गुरुवारचा उल्लेख यासाठी केला की आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे आणि जे पर्यटक मला भेटलेले आहेत तर ते सगळे शेगाव आणि आसपासच्या परिसरातून आलेले आहेत. ही ती सगळी मुलं आहेत. मुलांना नावं सांगा. तुमचं नाव सांगा. माझं नाव जयेश गाडगे. श्याम निकम. माझं नाव चक्रधर हिवरे. ऋषभ काळे. रितेश राऊत. माझं नाव चिराग लाडोळे. विशाल इंगळे. अच्छा, तुम्ही काय फक्त किल्ला पाहण्यासाठी आलेत की गणपतीपुळेला आलते? अच्छा, आम्ही मालवण पासून इकडे येतो. अच्छा, मालवणपासून. बरं बरं, ठीक आहे. चला, तुम्हाला सगळ्यांना महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त शुभेच्छा. गजानन महाराज की जय. आत्ताच आपण ही चौकोनी आकाराची विहीर पाहिलेली आहे जी की अतिशय खोल आहे आणि ती विहीर पाहून झाल्यानंतर आपण त्याच्या समोरच एक्झॅक्ट चाललेलो आहे. हा सगळा तटबंदीचा भाग आहे. पलीकडे परकोट आहे, हे पाहू शकता आपण. हे जे पर्यटक आहेत हे तटबंदीवरतून चाललेत त्या बाजूला आणि या ठिकाणी एक वास्तू आहे मोठी. आतमध्ये काय आहे आपण पाहून घेऊया. हो 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 हो, अंधार आहे पण थंडावा आहे. इथे आतमध्ये ना इतकं थंड वातावरण आहे. अंधार आहे, बॅटरीची तशी गरज नाही आहे पण किरणकडे आहे बॅटरी. हे पहा, आत्ताच ही वास्तू जी आहे आपण पाहिलेली आहे मोठी आतमध्ये. त्याच्यानंतर जसं की मी बोललो की ही जी विहीर होती त्याच्या पुढे ही 3 मजली वास्तू आहे. आपण जर नीट पाहिलं तर याला 3 मजले आहेत, सगळ्यात खाली, मधी आणि वरती. पण ते पडलं आहे बांधकाम बऱ्यापैकी. बघ, 1 2 वरती आहे 3. या ठिकाणी एक शिडी लावलेली आहे. या ठिकाणचा जो दरवाजा आहे तुटका मुटका त्याच्यातून आपण आत जाऊ शकतो. हे पहा, या ठिकाणी छत होतं याचं. हा पहिला मजला, दुसरा मजला आणि याच्या वरती छत हे जे आहे लाकडाचं त्याच्या वरती अजून एक मजला होता. असे 3 मजले ही बिल्डिंग आहे.
तिथे आतमध्ये सुद्धा एक रूम आहे छोटी. इथं खूप थंड आहे बरं का. या ठिकाणी काहीतरी वास्तू आहे जे आपल्याला समजून येत नाही आहे काय आहे. जसंही आपण 3 मजली इमारत पाहतो त्याच्या खेटूनच अगदीच बाजूला या ठिकाणी एक मोठी वास्तू दिसते आपल्याला. हा तलाव वगैरे असावा असं वाटतंय. या ठिकाणी छोटंसं टाकं वजा एक कन्स्ट्रक्शन दिसतंय आणि त्याची आउटलेट टाईप इथून गेलेलं आहे. हे पहा, अतिशय मोठी वास्तू आहे ही. तिथे पायऱ्या असतील, इथे मध्ये काही मोडकळीच गेल्यात ह्या पायऱ्या. निश्चितपणे हा जिना होता बघा. इथल्या मधल्या पायऱ्या तुटल्यात, परत तिथे पायऱ्यात म्हणजे खाली उतरता येते क्लिअर. आणि या ठिकाणी बाजूला जे आहे हे गणेशाचं मंदिर आहे. या ठिकाणी गणेश मंदिरामध्ये गणपतीची अतिशय छोटी पण सुंदर अशी मूर्ती आहे. आणि आपण त्याचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो. उजव्या बाजूला लगेच या ठिकाणी बजरंगबलींची एक छान अशी मूर्ती आहे. जय बजरंगबली. श्री गणेशाचे आणि बजरंगबलीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या एक्झॅक्ट समोर हे पाहे मंदिर आहे जिथून आपण दर्शन घेतलेलं आहे. एक्झॅक्ट समोर या बाजूला या ठिकाणी सुद्धा एक मंदिर आहे छोटंसं. किल्ले बांधणी वेळी वारंवार व्यत्यय येत होता, म्हणून जैबा नावाच्या निष्ठावान व्यक्तीने स्वतः जिवंत समाधी घेतली होती. त्यानंतर किल्ल्याचे बांधकाम सुरळीत चालू झाले. त्या ठिकाणास किल्लेकर बाबांची समाधी असे संबोधले जाते. या जैबा नावाच्या व्यक्तीवरूनच किल्ल्याला जयगड हे नाव पडले असे जाणकार सांगतात. तसेच ग्रामस्थांची या समाधीवर नितांत श्रद्धा आहे. मंदिराच्या बाहेर ही काही दगडी भांडी वाटत आहेत ही ठेवलेली आहेत. अतिशय पद्धतशीर लावून ठेवली तेव्हा. इथे हे आहे गणेशजींचं आणि हनुमानजींचं मंदिर. तर याच्या बाजूला या ठिकाणी एक चौथरा दिसतोय. हे पहा, या ठिकाणी नक्कीच हे चौथऱ्याचे अवशेष आहेत. त्या ठिकाणी एंट्रन्स असावा. हे पहा, या ठिकाणी सुद्धा आहे ना, आपण जिथे उभे आहोत आता या ठिकाणी सुद्धा काही काम असण्याची दाट शक्यता आहे. इथं पायरी आहे म्हणजे हे पहा या ठिकाणी. आणि या ठिकाणी जो ही इमारत दिसते हा एक भव्य वाडा आहे. कान्होजी आंग्रे यांचा राजवाडा असल्याची माहिती मला मिळालेली आहे, वाचनात माझ्या आलेली आहे. हा जो राजवाडा आहे हा कान्होजी आंग्रे यांचा राजवाडा आहे. आता याच्यावरती सध्या छप्पर नाही आहे. याला भव्य 2 दरवाजे आहेत. हे पहा, मी दाखवतो. हा दरवाजा 1 आणि हा दरवाजा 2. तर या प्रत्येक दरवाजाच्या बाजूला 2-2 खिडक्या आहेत. इकडे एक, इकडे एक, तिकडे. आणि या बाजूला सुद्धा एक दुसरी बिल्डिंग आहे जी आपण नंतर पाहू. राजवाडा आपण पहिला पाहून घेऊया. या ठिकाणी या दरवाजामध्येच हे झाड जे आहे हे पूर्ण आता ही दगडी ह्या साईडला आणि ही दगडी ह्या साईडला अशी पाडेल कदाचित हे झाड. अरे बापरे, आतमध्ये झाडीच आहे सगळी, भली मोठी झाडी आहे. व हे तर वडाचं झाड आहे. हे पहा, या ठिकाणी प्रत्येक भिंतीमध्ये एक झाड उगवलेलं आहे. हे पाहू शकतो सगळ्यात मोठं. ह्या भिंतीमध्ये पण एक बुंधा आहे. ह्या भिंतीमध्ये आहे, इकडेही आहे, इथेही आहे आणि इकडे मोठं झाड आहे. अतिशय मोठा असा हा पडका वाडा. हा बघा, हा दुसरा दरवाजा आहे. या ठिकाणी असं दुहेरी हे असल्यासारखं दिसतंय, दुहेरी भिंत. हे पहा, इथे मधी गॅप दिसतो आपल्याला. हा पहा, हा गॅप आहे म्हणजे ही दुहेरी भिंत आहे. अदरवाईज ही इकडची भिंत तुटलेली असावी तिथपर्यंत जाणारी. बरोबर, हे तुटलं आहे कारण तिकडे त्या साईडला सुद्धा तसंच 2 भाग आहेत. बरोबर, तर ते तुटलेलं आहे.
त्या काळी हा भरपूर मोठा वाडा असणार आहे. कान्होजी आंग्रेंचा हा वाडा जो आहे तो आपण आतून पाहिला. त्याच्या बाजूला सुद्धा आणखी एक इमारत आहे ज्याला स्वतंत्र दरवाजा आहे. हे पाहू शकता, या ठिकाणी आहे आंग्रेंचा वाडा, राजवाडा. आणि त्याच्यानंतर ही एक वास्तू आहे. याचा दरवाजाही सुंदर आहे कारण याची चौकटसुद्धा अजून शाबूत आहे, सही सलामत आहे. या ठिकाणी नक्कीच गणेशपट्टी वगैरे असू शकते जे की जीर्ण झालेलं आहे. हे आपण आतमध्ये आलेलो आहोत. आणि ही पहा, ही वास्तूसुद्धा या वाड्याला लागून आहे. आय डोंट नो, पण वाड्याला एकदम चिटकून आहे, म्हणजे अशी जोड खोली वगैरे आपण असं म्हणतो त्या टाईपमध्ये. तर तसंही असू शकतं की हाही राजवाड्याचा भाग असावा, पण मी असं ठामपणे नाही सांगू शकत की राजवाड्याचाच भाग आहे. पण आहे, ही सुद्धा एक वास्तूच आहे निश्चित. या ठिकाणी सुद्धा एक वाडा, घर हे असणार आहे. आणि याच्या बरोबर हे बघा, ह्या भिंतीला चिटकून हा वाडा आहे ना आतमध्ये. तर हा जो रूम आहे हा मोठा आहे. आणि छोट्या छोट्या देवळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हे पहा, तर वाड्याला खेटूनच आहे. बट स्टील मी असं म्हणेन की ही एक वास्तू आहे की राजवाड्याचा भाग आहे की नाही मला निश्चित नाही सांगता येणार, पण मला असं वाटतं की त्याला चिटकूनच असेल, तर असूही शकतं. पण या ठिकाणी ना भरपूरसे चौथऱ्याचे अवशेष खूप पाहायला मिळतात. हे पहा, या ठिकाणी एक दृष्टिक्षेप टाकूया. तो आहे मुख्य बुरुजाचा भाग. तिकडनं आपण आलो, फिरलो. त्या ठिकाणी दारू गोळा कोठाराची इमारत आहे. त्यानंतर आपण पुढे आलो, गणपती आणि बजरंगबलींचं मंदिर. त्यानंतर या ठिकाणी ते स्मारक पाहिलं आपण. त्याच्यानंतर या ठिकाणी एक चौथरा, हा राजवाडा, हा दुसरा, ही जी खोली आहे ती पाहिली. आणि इकडे तटबंदी आहे. तर आपण या पायरी मार्गाने वरती जाऊयात कारण तिथे बुरुज आहे. सो म्हणून आपण त्या पायरी मार्गाने वरती गेलं पाहिजे. नाहीतर मी थोडं पुढं जाऊन अजून एक पायरी मार्ग आहे तिथून पण जाणार होतो. हे पहा, प्रत्येक ठिकाणी पायरी मार्ग आहे बघा. इथून वरती जायला पायरी मार्ग आहे, तिथून वरती जायला पायरी मार्ग आहे, तिथून वरती जायला पायरी मार्ग आहे. पण आपण हा पायरी मार्ग का निवडतोय पहिला, कारण वरती बुरुज आहे आणि सूर्यामुळे मला सतत फिरत राहावं लागते. हे पहा, या ठिकाणी आपल्याला एक बुरुज, म्हणजे जरा हे विशेषच वाटतंय बरं का किरण. हे बघ, हा एक बुरुजाचा भाग आहे आणि इथं सुद्धा बुरुजाचा भाग वाटतो. असा सुद्धा वेगळंच स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी डोअर सारखी जागा वाटते. आंबे सगळे लटकलेत. समुद्र आहे त्या ठिकाणी. का दिसते का, हे जे समुद्राचे किल्ले आहेत ना, म्हणजे इन्क्लुडिंग आपण आज तिसरा किल्ला आहे कोकणातला आपला रत्नागिरीमधला, हे सगळ्या किल्ले बघा. सूर्य आला तर या सगळ्या किल्ल्यांच्या आजूबाजूला इतक्या घारी आहेत बापरे. तर दोन्ही दिवस मी त्या घारींना हे करून व्यवस्थित थोडंसं ड्रोनचं मी हे केलं. आजही मला तेच करायचं आहे, बट आय डोंट नो, अजून तरी ड्रोन फ्लाय केलेलं नाही आपण. पण हे पहा, ह्या ज्या तटबंदीला आपण लागून चाललेलो आहोत, आपण काय करतोय, मध्येच खाली असतो, मध्येच तटबंदीवरती असतो. हा बुरुज जो आहे जिथे भगवा फडकतोय त्या ठिकाणावरतून आता आपण खाली आलो. तटबंदी जी आहे त्या तटबंदीमध्ये ठिकठिकाणी जंगे आहेत जे की प्रत्येक तटबंदीमध्ये जवळपास असतातच. खाली जो आहे हा सगळा समुद्र पसरला आहे. हे पहा, इथून परत खाली पायऱ्या आहेत. म्हणजे मगाशी आपण तिकडनं डिरेक्टली असं येऊन इथेही चढू शकत होतो, पण आपण ते चढलो नाही कारण आपल्याला तिथून वरती जाऊन तो बुरुज पाहायचा होता, म्हणून आपण तसं आलो. नाही तर काही लोक इथूनही चढतात. हे पहा, या ठिकाणी सुद्धा एक बुरुज आहे. हे पहा, या ठिकाणी सुद्धा ठिकठिकाणी जंगे आहेत. या ठिकाणी एक वास्तू पाहायला मिळते आपल्याला, जे काय आहे तुर्तास तरी मला माहीत नाही.
काय वास्तू आहे ही? अगदीच बुरुजाच्या बाजूला आहे. या ठिकाणावरतून निळाशार समुद्र जिकडे तिकडे आपल्याला दिसतो. इकडे काहीतरी जेट्टी वगैरे काहीतरी असावं. आणि वरती घार आहे. या बाजूला सुद्धा एक 3 मजली काहीतरी टाईप कन्स्ट्रक्शन दिसतंय. बुरुजाचाच प्रकार असावा तो. तर ही जी माझ्या पाठीमागची जी वास्तू आहे ही आपण पाहिली, पण परत 4 पावलं मी खाली उतरून खाली जाणार आहे त्या जिन्यानी. आणि खालची एक वास्तू पाहिजे, कारण ज्या ठिकाणी आत्ता आपण उभे आहोत किंवा ती जी वास्तू आपण पाहिली खांबासारखी मोठी, ठीक आहे, त्याच्या खाली एक वास्तू आहे, तर ती पाहायची आपल्याला. त्यामुळे आपण पायरी मार्गाने खाली उतरू आणि पुढे लगेच जाऊन तटबंदीवर परत चढण्यासाठी पायऱ्यासुद्धा आहेत. हे पण मी दाखवतो. ही वास्तू आपण आत्ता पाहिली. इथून असंच जायचं आहे पुढे आपल्याला. त्या ठिकाणी सुद्धा एक वास्तू आहे, पण त्याच्या तत्पूर्वी ह्याच्या इथे हा जो दगड दिसतोय काळा, ही सुद्धा एक वास्तूच आहे, जे की आपल्याला या पायरी मार्गाने उतरून पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी ती वास्तू आपण पाहिली आणि असंच तटप्रदक्षिणा पूर्ण करत पुढं जाण्याऐवजी इथून मी परत मागे आलो आणि या जिन्याने खाली उतरलो आपण. या ठिकाणी व्यवस्थित असा दरवाजा आहे. आपण आतमध्ये आल्यानंतर अतिशय थंड वाटलेलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर बापरे, या ठिकाणी उजव्या बाजूला एक देवडी वजा रूम आहे. खाली जाण्यासाठी रस्ता आहे. लेफ्टला सुद्धा एक भरपूर मोठं इट्स लाईक अ गोडाऊन, हे गोडाऊन सारखं आहे. हे पहा, या ठिकाणी सुद्धा एक खिडकी वजा दरवाजा आहे. इकडे सुद्धा तसंच आहे. आपल्याला ह्या रूममधनं बाहेर निघता येतं आहे, जे की आपण पुन्हा त्या पायरी मार्गाने तटबंदीच्या वरती परत चढणार आहोत. आणि त्या ठिकाणी सुद्धा एक वास्तू ती आपण पाहायची आहे, पण हे पहिल्यांदा अगोदर आपण पाहून घेऊया. हे बघा, ही भरपूर मोठी, म्हणजे बऱ्यापैकी मोठी आहे आतमध्ये रूम, ठीक आहे. इकडनं आपण आतमध्ये आलो होतो, हे पाहिलं, इकडे पाहिलं. आता या बाजूला खाली रस्ता चाललेला आहे. हे पहा किरण, चल. या ठिकाणी सुद्धा एक देवडी वजा रूम आहे. टॉर्च मार बरं. ठीक आहे बा, या ठिकाणी सुद्धा एक देवडी वजा जागा आहे. आणि हा पद्धतशीर दरवाजाच वाटतोय मला, कारण महिरप आहे. तर हा कदाचित दिंडी दरवाजा वगैरे असेल. हे बघा, पायऱ्या उतरल्या आणि आपण खाली आलेलो आहोत. मग अशी आपण तिथनं हे सगळी झाडं पाहत होतो, आंब्याची वगैरे, आणि हा रस्ता खाली उतरला आहे. हा चोर मार्गासारखं आहे आणि हा रस्ता पूर्णपणे खाली, अक्षरशः मला इथून समुद्राचा किनारा दिसतोय. आत्ताच आपण हा जो दरवाजा दिसतोय याच्यातनं आपण बाहेर आलेलो आहे आणि इथं एवढी झाडी आहे, इतकी झाडी आहे ना, इतकं थंड वाटतंय. विशेष काय माहिती का, इथं समुद्राच्या लाटांचा आवाज होतो. बघा एक मिनटं, है ना, भरपूर आवाज येतो लाटांचा. आता मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी एक पायरी मार्ग आहे बा, पद्धतशीर, इतक्या सुंदर पायऱ्या आहेत सुस्थितीतल्या. त्या पायऱ्या हे पहा पूर्णपणे आपल्याला खाली घेऊन जात आहेत. तर एक कुतूहलता म्हणून आपण खाली जाऊन बघण्यासाठी काय हरकत नाही आहे, कारण रिस्की मला वाटत नाही आहे. पायऱ्या मार्ग आहे, क्लिअर सुस्पष्ट दिसतो आहे, त्यामुळे मळलेलाच मार्ग आहे. पायऱ्या आहेत पद्धतशीर. सो आपण फक्त खाली जाऊन पाहून येऊ. तिथून समुद्रकिनारा एकदम जवळ दिसतं, लगेचच येऊया. ठीक आहे, कुठेही आपल्याला काही अवघड वाटलं तर आपण त्या ठिकाणाहून लगेच बॅकआउट करू. ठीक आहे, चलो खाली जाऊन पाहून येऊ. शतकानुशतके जयगड अनेक सत्तांतराचा साक्षीदार राहिला. विजापूर सुलतानतेच्या पतनानंतर तो संगमेश्वराच्या नायकांनी जिंकला. या योद्ध्यांनी इसवी सन 1500च्या शेवटच्या काळात पोर्तुगीज आक्रमण रोखले. इसवी सन 1661 सालची राजापूर मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली. त्यावेळी त्यांनी संगमेश्वर परिसरातील अनेक ठिकाणे ताब्यात घेतली होती. तेव्हाच जयगड आणि विजयगड हे किल्ले त्यांनी ताब्यात घेतले असावेत. त्यानंतर महाराजांनी किल्ल्याच्या डागडुजीचे आदेश दिल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत.
तर आपण पूर्णपणे खाली खडकांवर काही जात नाही आता, पण आलोय ते काय राहिले खडकांवर जायला तरी. खाली आहे किरण. हे बा आपण इथे आलोय या ठिकाणावर. तू हा रस्ता आता आणि आता फक्त एक 15 पावलं खाली चाललो ना आपण की आपण ह्या किनाऱ्याला पोहोचलेलो आहे. 1713 मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या लढवय्या सरखेल कान्होजी आंग्रेंच्या ताब्यात आला. त्यांनी येथे भक्कम नौदल तळ निर्माण केला आणि अरबी समुद्रावर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. आणि लगेच वरती जाऊया. ते आता पुढं काही जायचं नाही आपल्याला, कारण कसं असतं असं कुठल्याही ठिकाणी जाणं समुद्राचे भरती ओढी किंवा काय असतं आपल्याला कल्पना नसते. सो बस दॅट्स इट. इथपर्यंतच मी थांबलोय. मी दाखवतो तुम्हाला मी इथं थांबलोय. हां ते बा या दगडावरती आपण थांबलोय आणि इथला 360 व्ह्यू. क्लास इतका भारी समुद्र दिसतो ना एवढ्या जवळ ना. आणि या ठिकाणी काही गोल येते आहे ते पाण्यामध्ये जबरदस्त. आणि समोरच इकडं JSW की कंपनी आहे की आपल्याला लगेच दिसते. क्या बात. अतिशय सुंदर. जेव्हा आपण त्या दरवाज्यातनं बाहेर येतो ना क्लास आहे तटबंदीतनं बाहेर खालच्या साईडला घेऊन येतो आपल्याला हा दरवाजा. या ठिकाणी जसं आपण हे 2 खोल्या म्हणजे एकच खोली येते ॲक्च्युली, आणि त्या खोलीतून खाली अगदी बीचवर रोड जातो. जबरदस्त भारी आहे. त्याच्या एक्झॅक्ट समोर एक पडकं बांधकाम दिसतंय जे की पाहण्यावरतून अतिशय अलीकडच्या काळातला असणार आहे असं वाटतंय मला. हे पहा वायरी आहेत खाली. हे पहा कौलं वगैरे. हे निश्चित अतिशय अलीकडच्या काळातला असणार आहे. हे पहा काही नाही, हे असंच आहे सगळं. हे पहा ही आहे ती वास्तू. आणि अर्थात इथं चौथरा दिसतोय आणि ते तर आपण पाहिलेलंच आहे तिकडचं सगळं. हा वाडा आहे, हा चौथरा. आणि तिकडं आपण फिरून ज्या वेळेला आपली प्रदक्षिणा त्या बाजूला आपण तिकडेही जाणार आहे, पण आता आडव्यात घुसण्यात काही मजा नाही, आपण फिरून जाणारच आहे. हे पहा या ठिकाणी सुद्धा एक दरवाजाचं स्ट्रक्चर आहे जे की या खोल्यांकडे येतं. इथे पण आपण पाहू शकतो तेच सेम. इकडे फक्त ना हार्डकोर उन्हाळा हा टाळला पाहिजे आपण. तर आपण व्यवस्थित पाहिलं तर ह्या स्ट्रक्चरवरून ही 3 मजली इमारत वाटते मला. 1 2 3 जो की बुरुजाचाच भाग आहे, म्हणजे बुरुजावरतीच ते केलेलं आहे. बघा हा बुरुजच आहे, इकडनं त्याचं हे दिसतंय. हे पहा हा एक प्रकारे बुरुजच आहे, पण हे 3 मजली कन्स्ट्रक्शन आहे. अतिशय सुंदर. इकडनं एक दरवाजा आहे, विंडो. हा 2nd फ्लोअर बरोबर, आणि हा 3rd फ्लोअर. तर हा बुरुजच आहे, पण बुरुजावरती हे 3 मजली बांधकाम मला असल्याचं दिसतंय. ह्या खिडक्यांमधून ना इतके भारी नजारे दिसत बघा. आता इकडे तर झाडं आहेत, इकडे बघा समुद्र आणि हवा जी येते. वाव क्लास. खूप सुंदर. घारी दिसतात मला सारख्या. इथं घार आहे. या ठिकाणी ना समुद्राच्या बाजूला विशेष काय माहिती आहे का, की आतमध्ये ऊन अगदी तळपतं ऊन आहे, डेंजर. पाणी असं शोषून घेतं तुमच्या आतलं, त्यामुळं फुल पाणी पाहिजे तुमच्याकडं. पण दुसऱ्याच बाजूला जर आपण नुसतं डोकं जरी बाहेर काढलं तरी इतकी गार हवा येते. बेस्ट. हे पहा थोड्या वेळापूर्वी आपण तिकडे होतो, ते तुटल्यामुळे आपण आलो नाही. मग आपण असं आलो, तिथनं वरती चढलो आणि हा बुरुज दाखवण्यासाठी मी परत इकडं आलो. हे पहा
हा जो आहे इथून आपल्याला खंदक दिसतोय, हे पहा. म्हणजे आत्ता माझ्या लक्षात आलं, कारण मी आत्ता बघितल्यामुळं मला ते स्ट्राईक झालं. हा खंदक कुठपासून सुरू केला तुम्हाला लक्षात आलं ना. आपण किल्ल्यामध्ये मुख्य प्रवेशद्वाराची तिथे आतमध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर आपण आपल्या डाव्या हाताला जो खंदक सुरू झाला तो तसाच त्या बाजूनी पुढं फिरून फिरून, म्हणजे आता ही डावी बाजू झाली, इकडनं तो येऊन 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 असा इथून येऊन हे बा इथून आलेला आहे तो. ठीक आहे. आणि असा जो गेला आहे हा समुद्राच्या बाजूलाच पाणी काढून दिलेलं आहे. म्हणजे समजा पाणी तर नाही, पण हा याचा वापर जो होता, शत्रू जो आहे तो शत्रू डिरेक्टली किल्ल्यावर चाल करून येऊ नये म्हणून. पण जेव्हा कधी याच्यात पाणी साठेल तर ते साठणार नाही, पाणी साठणार नाही हे आपल्याला लक्षात येतं. का तर ती फिरून 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 येऊन अशी आलेली आहे आणि समुद्राकडे ते वळलेलं आहे. म्हणजे पाणी साठू शकत नाही या ठिकाणी. या खंदकामध्ये कायमस्वरूपी पाणी साठणार नाही अशी व्यवस्था आहे ती. चलो, तर इकडनं अतिशय थोर राहिलेलं आहे, जसं की आपण पाहू शकता. त्या ठिकाणी काही खोल्या दिसतात मला, तेवढंच मला वाटतं आपलं जे पाहायचं राहिलेलं आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत आल्यानंतर या बाजूला जिना आहे जो वरती घेऊन जातो आपल्याला तटबंदीवर. तत्पूर्वी या ठिकाणी काही रूम्स आहेत. हे पहा, हे आपण लाईट लावूया. आपल्याकडे थोडंसं बॅटरी आहे पण तशी एवढी गरज नाही आहे. ओके, लांबच लांब रूम आहे ही, लांबच लांब. हे बघा, इकडून दिसतोय दरवाजा आणि इकडून पण एंट्री आहे. लांबच लांब रूम आहे ही. इथं देवळी आहे एक छोटीशी. हे पहा, एक छोटीशी देवळी आहे. या ठिकाणी पण एक देवळी आहे. म्हणजे इथे वैशिष्ट्य फक्त हे रूमचं की लांबच लांब रूम आहे. आणि त्यानंतर हा जो चौथरा आपण पाहिला, हा चौथरा आहे. हे पाहिलं, हा पायरी मार्ग आहे वर चढण्यासाठी. हे पहा, त्या साईडला आता आपण त्या रूम पाहून आलो. हा चौथरा आहे मोठा. ठीक आहे ना. इकडनं सुद्धा वरती जायला एंट्री या चौथऱ्यावर. आणि ह्या रूम्स ज्या आहेत ह्या आपल्या पायच्या राहिल्यात. मग अशी आपण वरती होतो ह्या बिल्डिंगच्या. मला घारीच दिसतात. आता गोप्रोमध्ये घार दिसणार नाही. बरोबर एकाच जागेवरती ती उभी राहिलेली, एकाच जागेवर. हे पहा, इथं सुद्धा तशाच रूम्स आहेत. हे पहा, पण ह्या छोट्या आहेत, छोट्या रूम आहेत. हे व्यवस्थित. ठीक आहे. आणि सेम रूम्स असणार त्या. हे पहा, या रूममध्ये फक्त एक वेगळंपणा आहे की या रूममध्ये एक देवळी आहे. अरे, देवळीसारखं दिसलं पण ह्या देवळीतनं पलीकडच्या रूममध्ये जाऊ शकतो आपण. हे पहा, पायऱ्या आहेत पद्धतशीर. आणि ती जी मगाची रूम होती ती आपण दाखवलं मी की इथून. आणि ही जी देवळीवाचा दरवाजा दिसतो हा, त्याच्यापेक्षा लहान हा देवळीवाचा दरवाजा आहे. नाही, हे एक वैशिष्ट्य म्हणू शकतो आपण. आता माझ्या पाठीवरती आहे बॅग. सो मी परत बाहेर निघणार इकडनं, आणि बॅग मोठी आहे ना. ते पहा, हे पहा, जे लक्षात आलं का, वास्तविक हे एकच आहे रूम. हे पहा, हा दरवाजा ही थोडी छोटी आहे आणि बाहेरचा जो देवळीचा दरवाजा तो थोडा मोठा आहे. हा थोडा छोटा आहे आणखी. ठीक आहे. हे पहा, हे रूम्स सगळ्या एकच आहेत. हे बघा, याच्यातून आपण जाऊ शकतो. तेव्हा इथं शेण वगैरे आहे जनावरांचं. जनावर लोक इथं बांधत असतील कदाचित. देवळी आहे. तर हे जे आहे एक सलग बाहेरला दिसायला तुम्हाला दिसतंय की 2-2, 3-3 दरवाजे आहेत, 4 दरवाजे आहेत. पण आत आल्यावर कळतं की हे सगळं एक सलग बांधकाम आहे की जे लांबपर्यंत पसरलेलं आहे. हे पहा, आता मी याच्यातून बाहेर निघालो. ठीक आहे. आता इकडचं तर काय आपण हा भाग सगळा आपण पाहून आलो. हे पहा, आता इथलं काय वाटतं की अरे प्रत्येक किती रूम आहेत, 1, 2, 3, 4, 5.
तसं नसून हे एक सलग ही बिल्डिंग आहे शेवटपर्यंत, की मधून मधून रस्ते आहेत प्रत्येकाला. ठीक आहे. आणि जसंही आपण ही बिल्डिंग पाहिली त्याच्या एक्झॅक्ट समोर या ठिकाणी आपल्याला एक गोल स्ट्रक्चर दिसलेलं आहे. प्रथमदर्शनी विहिरीसारखं दिसतं आपल्याला ते. हां, हे पहा, एकदम गोल आहे, हे पाहू शकतो आपण. आणि याच्या आतमध्ये ह्या निश्चितपणे 2 विहीर असणार आहेत. ओके, इथून उतरायला थोडंसं कसरत आहे. हां, दगड. हे बघा, हा चौथरा. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते पाहायला आपण याच्यात आत जाऊ शकतो. हे पहा, निश्चितपणे ही विहीर असावी ज्याच्यात झाडं उगवली. अरे बापरे, इथले विहीर विशेष येते यार. म्हणजे पूर्ण चौकोन, आणि असं बघितलं तर वाटत नाही एवढं खाली आहे. एखादं पडलं ना, मला माहीत नाही गोप्रो या गोष्टीला न्याय देऊ शकतोय की नाही, पण मला असं वाटतं बेसिकली नाही देऊ शकत आहे. पण इतकं खोल आहे, इतकं खोल आहे, आणि बाहेरनं वाटतच नाही की हे स्ट्रक्चर असं असू शकतं म्हणून. थोडं कठड्याच्या बाजूने जातो. हे पहा, इथं कठडा नाही आहे, याच बाजूला कठडा नाही. इथं पाहू नये, खूपच रिस्की येते. किती कठडा आहे बघा. त्या कठड्यातून खाली बघितलं तर या ठिकाणी 2 मजले दिसतात आपल्याला. या ठिकाणी हा जो आहे हा 1 मजला आहे, म्हणजे इथपर्यंत. आणि कठड्याच्या जिथून नाही आहे तिथूनच आपल्याला हा 2रा मजला दिसतो. म्हणजे खोल, प्रचंड खोल आहे. पाणी दिसतंय का, पण खूप खोल आहे. आणि एक्झॅक्ट बाजूला मागे, अरे बापरे, ही पण तेवढीच खोल आहे. आणि प्रत्येक ठिकाणी खाचे खाचे केले तिथे या ठिकाणी, पण खालपर्यंत बरं का. काहीतरी प्रयोजन असणार आहे त्यावेळेला इथं उतरण्याचं वगैरे किंवा काय. पण हे इतकं खोल आहे, म्हणजे मी सारखं सारखं बोलतोय, मला खरंच शब्दात वर्णन करता येत नाही. कारण भीतीदायक आहे. जे कोणी पर्यटक इथे पाहायला येतील त्यांनी कृपया लांबून पहा, किंवा जिथं कठडा आहे, दोन्ही विहिरींना जवळपास 50% भागात कठडा आहे. म्हणजे एका विहिरीला तर 50% भागात कठडा आहे, 50% मध्ये नाही आहे. आणि एकाला जवळपास 75% भागात कठडा आहे. आणि हाच फक्त एक भाग कठडा नाही आहे, बाकी तिन्ही बाजूंना कठडा. इथं अख्खा हा पट्टा कठडा नाही आहे. जबरदस्त खोल आहे. आणि पर्यटकांनी लांबून बघितलं तर ते सगळ्यात जास्त सेफ आहे. ठीक आहे, मी पण अतिशय काळजी घेऊन ते पाहिलेलं आहे, कारण मला खरंच खूप भीती वाटली. ते लिटरली खूप खोल आहे. ठीक आहे, चलो. आता अशा प्रकारे आपला पूर्ण गड आता पाहून झालेला आहे. स्टील आपली एक गोष्ट पाहायची राहिलेली आहे. जेव्हा आपण किल्ल्यामध्ये एंट्री करतो त्याच्या उजव्या बाजूला सुद्धा एक डोअर आहे, दरवाजा आहे, जो की पडकोटात आपल्याला घेऊन जातो. तर पडकोट आपला पाहायचं राहिलं आहे. आणि ड्रोन फ्लाय करायचं राहिलेलं आहे. पण सतत आणि सलग इथं वेगवेगळ्या बाजूंना घारी आहेत, सो त्यांच्यापासून वाचून आपल्याला ते काम करायचं आहे. आता हे बा, मी तुम्हाला दाखवतो मम्माच. या ठिकाणी एक घार आहे, त्याच्या बाजूला एक छोटी घार आहे, या ठिकाणी एक आहे. आता या झाडाच्या मागे एक गेलेली आहे, इथं एक घार आहे. चला, आता हे ह्या भागातनंच फिरत असताना बरोबर सेंटरला या ठिकाणी सुद्धा अजून काहीतरी विहीर वगैरे कदाचित असावी की काय. ते पहा, या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन आहे, ते पाहायचं राहिलं तर आपलं. या ठिकाणी नाही का लांबून हा आकार नाही का शिवपिंडीसारखा दिसतो. हा जो आकार आहे हा लांब नाही, शिवपिंडीसारखा दिसतो पहा. आणि ते छोटंसं असं कुंड टाईपच आहे. काय आहे आपल्याला बिलकुल माहीत नाही आहे, पण हे लुक्स लाईक कुंड छोटं, आणि ते शिवपिंडीसारखं दिसतंय. आकार तर निश्चित असा आहे. ते पहा, बऱ्यापैकी खूप साऱ्या ठिकाणी ना चौथऱ्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतो. बघा, हा एक सुद्धा चौकोनी मला चौथराच वाटतोय. या ठिकाणी सुद्धा काही अवशेष आहेत गोल. तर आपण आत्ताच जो किल्ल्याचा बालेकिल्ला आहे तो पाहून परत बाहेर आलेलो आहे, जिथनं आपण एंट्री केली होती.
पद्धतशीर दरवाजा आहे. कमान पण आपण पाहू शकतो अजूनही शाबूत आहे व्यवस्थित. आणि हा जो एरिया आहे हा आहे पडकोटाचा एरिया. असं वरती आलो आपण आणि इकडे पण सरळ रोड गेला आहे. हे पहा, या ठिकाणी आपण इथं दरवाजाचा जो बुरुज आहे हा दरवाजा आहे. दरवाजाचा जो बुरुज आहे या बुरुजावर आपण आलेलो. तिथनं रोड सरळ चाललेला आहे. हे पहा, ही जी तटबंदी आहे ही पण एक तटबंदी आहे. या ठिकाणी इथे छोटंसं एक खिडकी वजा काम आहे. खाली खंदक पण दिसतो इथे. हे पहा, ही झाली आहे सुरुवात या बुरुजाची, जो की असा क्लिअर दिसतोय आपल्याला. हा बुरुज आहे. आपण पहिल्यांदा इकडे पाहूयात काय आहे. हे पहा, इकडनं पायरी आहे आणि खाली थोडंसं खोल आहे. पडलं तर तंगडं निश्चित तुटणार. हे पहा, मागव किरण. हे पहा, या ठिकाणी सुद्धा सेम कन्स्ट्रक्शन आहे. या ठिकाणावर तुमचं पायऱ्या आहेत. या इथं हे कळत नाही हे की किती खोल आहे, पण क्लिअर खूप पाय खाली जातो. आतमध्ये पाय खूप आहे आणि इथं क्लिअर पायरी मार्ग मला दिसतोय. म्हणजे हा पायरी मार्ग जो आहे हा खाली उतरतोय निश्चितपणे. हे पहा, पण इथं झाडं हे ते अमुक तमुक एवढं गचपण आहे की आपण तिकडे जाण्यात काय पॉईंट नाही. हे पहा, या ठिकाणी खिडकी. या ठिकाणी आपण वरती चढलो आणि या ठिकाणी सुद्धा हे पाहू शकतो आपण. हे पहा, हा जो आहे हा खंदक आहे. हे पहा, हे खंदक आहे आणि या बाजूला काही घरं, दुकानं वगैरे, काही घरं, काही लोक राहतात. हे पहा, या ज्या पायऱ्या आहेत या चढून आपण त्या तटबंदीनी शेवटच्या बुरुजापर्यंत गेलो होतो. हा जो भाग आहे हा किल्ल्याच्या पडकोटाचा भाग आहे. मागे पहा, पडकोटाचं जे प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला जो दरवाजा जातो तो हा आहे. आणि बाजूला हे पहा, ही जी तटबंदी आहे ही तटबंदी ही आतल्या मुख्य बाले किल्ल्याची आहे. हे पहा, या प्रत्येक बुरुजांवरतून आपण फिरलो आहे. पूर्ण तटबंदी जी आहे ती पूर्ण आपण केलेली आहे. तर हा जो पडकोटातून आपण जसं या आतमध्ये आलो, खाली जो पायरी मार्ग लागला आपल्याला, या पायरी मार्गाने आपण खाली आलो बऱ्यापैकी. आणि या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे सगळीकडे इकडे वस्तीच आहे मोठी. आणि एक फक्त इथं गोष्ट आहे, विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. हे पहा, हे आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर. आणि या साईडला सुद्धा वस्तीतच रोड गेलेला आहे आणि या साईडला सुद्धा सगळी वस्तीच आहे. जयगड हा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत असून सदर किल्ल्यास शासनाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. जयगड किल्ल्याची सफर प्रत्येक ऋतूत वेगवेगळी अनुभूती देते. हिवाळा माझ्या मते सर्वोत्तम. याशिवाय पावसाळ्यात धुके आणि गडगडणाऱ्या लाटांनी किल्ल्याचे दृश्य आणखी विलोभनीय होते.